विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। मला ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच ना काही महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे। बऱ्याच जणांना फिजिक्सची भीती वाटते। फिजिक्स खूप अवघड वाटतं आणि काही टॉपिकची इतकी भीती असते ना मुलांच्या मनात की नाही खूप अवघड आहे, मला जमणार नाही असा मुलांचा ॲटिट्यूड असतो। मला तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं आहे। आता सिक्रेट काय नाहीच आहे लक्षात घ्या, तरी मला तुमच्याशी काय म्हणायचं आहे बघा, मेन पॉईंट की CET ही अशी एक्झाम आहे की या एक्झाममध्ये जे अगोदर विचारलं जाते तोच पॅटर्न तेच क्वेश्चन रिपीट होत आहेत। थोडेफार चेंजेस होत असतील पण बाकी तेच परत येणार आहे। मी तुम्हाला काय करतोय बघा की ही जी कन्सेप्ट आहे ना, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, त्याची जी ॲनालिटिकल ट्रीटमेंट आहे ना थोडीशी एक्सप्लेन करतो। लक्ष द्या व्यवस्थित की हे जे आहेत ना S1 S2 हे दोन सोर्सेस आहेत म्हणूया आपण, आणि दोन सोर्स मधलं डिस्टन्स d आहे। हे जे डिस्टन्स आहे ना स्मॉल d, इथून ना इथं मी स्क्रीन ठेवलंय आणि सोर्स पासून स्क्रीनचं डिस्टन्स आहे कॅपिटल D। ओके, आता समजा मी असं जॉईन केलं तर हे डिस्टन्स पण d असणार आहे आणि बरोबर मध्ये ना सेंट्रल ब्राईट बँड तयार होतो। तुम्हाला माहिती आहे इंटरफरन्स मध्ये बरोबर इथं। आता मला सांगा की इथून एवढं डिस्टन्स किती असणार आहे, d/2। तुम्हाला कळालं हे डिस्टन्स किती असणार आहे, d/2। आता हा ब्राईट आहे, हा डार्क आहे, परत काय येणार ब्राईट। मग ब्राईट टू ब्राईट हे जे डिस्टन्स जेवढं असणार आहे, डार्क टू डार्क बँड तेवढंच असणार आहे, बरोबर आहे। मग हे जे कॉन्सेक्युटिव्ह ब्राईट बँड आहेत किंवा डार्क यांच्यामधले जे डिस्टन्स आहे त्याला मी बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ म्हणणार आहे। मी x हे नोटेशन वापरणार आहे। ओके, मग बघा एक्सचा फॉर्म्युला काय, लॅम्बडा d/d, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते x आहे। ओके, आता मी काय करतोय, परत डार्क घेतोय आणि परत ब्राईट। मग बघा हा फर्स्ट ब्राईट आहे, हा सेकंड ब्राईट आहे, हे डिस्टन्स x आहे, परत x म्हणजे 2x आलं। म्हणजे मी जर सेकंड ब्राईटचं सेंट्रल ब्राईट पासूनचं डिस्टन्स बघितलं तर ते 2x येतंय। x म्हणजे लॅम्बडा d/d ना। मग तुमच्या एक पॉइंट लक्षात आला का की ब्राईट बँड असेल ना, ब्राईट बँड, तर समजून घ्या लक्षात घ्या कितवा ब्राईट आहे, दुसरा ब्राईट आहे ना, 2 न मल्टिप्लाय करा। मग थोडक्यात फॉर्म्युला असं तयार करूया का की nth ब्राईट असेल तर n नच मल्टिप्लाय करा लॅम्बडा d/d ला, सेंट्रल ब्राईट पासून तुम्हाला अंतर मिळेल। पण मला सांगा हा जो पहिला डार्क आहे सेंट्रल पासून पहिला डार्क, अरे त्याचं डिस्टन्स तर x च्या हाफ आहे। दुसरा डार्क हाफ आणि हाफ 3/2 आहे। ओके, मग तुमच्या लक्षात आलं का, मग ऍक्च्युली फॉर्म्युला कसा आहे बघा, mth डार्क असेल ना तर त्यातून तुम्ही हाफ मायनस करा आणि त्याला लॅम्बडा d/d न मल्टिप्लाय करा। आता चला तुम्हाला कन्सेप्ट जेवढ्या रिक्वायर्ड गरजेच्या आहेत तेवढं मी सांगितलं बघा। लगेच आता एक 4 तरी MCQ मला घ्यायचे आहेत बघा की क्वेश्चन नंबर 37 चेक करा। क्वेश्चन नंबर 37 काय म्हणलंय त्याच्यात आपण बघूया। आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे। इंटरफरन्स पॅटर्न मध्ये सेकंड मिनिमम इज ऑब्झर्व्ड एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ वन स्लिट। समजून घ्या बरं का, समजून घेण्याचा प्रयत्न करा। सेकंड मिनिमम म्हणता येते, मिनिमम म्हणजे डार्क, म्हणजे मी जर हा फॉर्म्युला लिहिला x2 सेकंड मिनिममचा, तर 2 मधून हाफ मला मायनस करायचे आहेत। मला सांगा बघू, लिहितोय तर बरं का मी 2 मायनस हाफ आणि मी इथं लिहितोय लॅम्बडा d/d। काय लिहिलंय सांगा, लॅम्बडा d/d। आता माझं नीट आहे का, त्या क्वेश्चन मध्ये दिलंय काय बघा की सेकंड मिनिमम हा कुठं मिळतोय, एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ वन स्लिट। ही स्लिट आहे, मग एक्झॅक्टली याच्या समोर मला इथं सेकंड मिनिमम मिळतोय। हे बाकीचे समजून घ्या, मागाशी डायग्राम नाही। आत्ताच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय की इथं सेकंड डार्क आहे, म्हणजे मध्ये पहिला ब्राईट डार्क ते असणारे जाऊ दे। मग मला सांगा त्यांनी दिलंय काय की तो इथं तयार होतोय, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ऑब्व्हियसली d/2 आहे, म्हणजे तो सेकंड डार्क आहे ना त्याचं डिस्टन्स त्यांनी d/2 दिलंय। काय दिलंय, d/2। ओके, 2 to the 4 - 1 म्हणजे मला 3/2 मिळालं लॅम्बडा d/d। क्वेश्चन काय विचारलंय त्याच्यात, वेव्हलेंथ विचारले। काय विचारलंय, वेव्हलेंथ। आता मला सांगा या 2 ला हे 2 कॅन्सल होतील, d × d काय होणार आहे, d² अपॉन 3d दॅट इक्वल्स टू लॅम्बडा। ऑप्शन सी करेक्ट आहे। क्वेश्चन समजलाय, तुमच्या लक्षात आलाय की त्यांनी काय म्हणलंय की एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ स्लिट, जेव्हा ती डार्क किंवा ब्राईट कुठलाही मिळेल
तेव्हा त्याची एक्सची व्हॅल्यू असेल फायनल ती d/2 घेणार तुम्ही, हे लक्षात घ्या. ओके, आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला काय बोललोय की सीईटीत एकच पॅटर्न परत परत रिपीट होतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 चेक करा. क्वेश्चन नंबर 46 काय दिलंय ते बघा. मला आता तो प्रॉब्लेम पटकन सॉल्व करायचा आहे. ओके, लक्ष द्या. त्यांनी काय म्हणलंय बघा 46 मध्ये, पाचवा डार्क फ्रिंज आहे ना इज फॉर्म अपोजिट टू द वन ऑफ द स्लिट. म्हणजे जेव्हा वन ऑफ द स्लिटला अपोजिट तयार होतं तेव्हा एक्सची व्हॅल्यू d/2. आता कितवा तो पॉइंट आहे, पाचवा डार्क आहे. मग फिफ्थ डार्क आहे ना, हाफ मायनस करा आणि लिहा इथं लॅम्बडा d/d. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 5 2 10 मायनस 1 किती 9/2 लॅम्बडा d/d. 2 कॅन्सल होणार, d इंटू डी, d स्क्वेअर अपॉन 9d ही लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. ओके, आता काही मुलांनी कदाचित शॉर्टकट पण तयार केला असेल. बघा कसा शॉर्टकट आहे की जेव्हा सेकंड विचारलंय, ओके, सेकंड मिनिमम दिलंय एक्झॅक्टली एका स्लिटच्या समोर, सेकंड दिलंय 2चा, त्याला 2 न मल्टिप्लाय करा, 4 1 मायनस करा 3d येत आहे. जेव्हा फिफ्थ दिलंय, फिफ्थ त्याचं डबल करा 10, त्यातनं 1 मायनस करा 9d येते. इथं कळतेच की शेवटी क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 5 - 1/2 करतोय ना. बरं, एवढं का नाही, अजून क्वेश्चन रिपीट झालाय. आता 73 बघा, 73 बघा, त्याच्यात काय दिलंय, फोर्थ डार्क बँड. आता आपण डायरेक्ट आन्सर काढूया आपण. मग लॅम्बडाची व्हॅल्यू वरती d² येणार आहे. ओके, फोर्थ ना, फोर्थचं ट्वाइस 8 8 - 1 7d आन्सर येणार आहे. पण येणार ना बाळांनो, कसं बघा एक्झॅक्टली काय दिलंय बघा 73 मध्ये, अपोजिट टू द वन ऑफ द स्लिट म्हणल्यावरती एक्सची व्हॅल्यू d/2. फोर्थ आहे 4 मायनस हाफ लॅम्बडा d/d. 4 2 8 - 1 7/2, 2 ला 2 कॅन्सल, 7d इकडे येईल आणि d². आन्सर तर करेक्ट आलं. मग आता बाळांनो कळालं का, हा एक क्वेश्चनचा टाईप आहे. हुडका ना तुम्ही असे क्वेश्चन. मी रोटेशनल डायनॅमिक, ऑसिलेशन असे बरेच व्हिडिओ प्रोव्हाइड केलेत, लक्षात घ्या. मॅग्नेटिक मटेरियल, एक क्वेश्चन ना कमीत कमी 3-4 वेळा रिपीट झाला असतोय. हां, मग हा टाईप येऊ शकतोय. आता मी तुम्हाला सांगतो, चला ठीक आहे, हा टाईप नाही आला. क्वेश्चन नंबर 61 चेक करा. आता क्वेश्चन नंबर 61, आता क्वेश्चन नंबर 61 आहे ना, वाचा तरी. क्वेश्चन नंबर 61 मध्ये काय दिलंय, बाय प्रिझम एक्सपेरिमेंट आहे. फ्रिंजेस आर ऑब्टेन्ड युझिंग मोनोक्रोमॅटिक लाईट. ठीक आहे. द डिस्टन्स बिटवीन फिफ्थ ब्राईट अँड 9th डार्क ऑन द सेम साइड. हे महत्वाचं आहे बरं का बाबा, ऑन द सेम साइड. लक्षात घ्या, एक ऑन द अपोजिट साइड म्हटलं, इकडचं पाचवा ब्राईट आहे, इकडचं दुसरा डार्क आहे, ॲडिशन करावं लागते. पण एकाच बाजूला असेल तर सबस्ट्रॅक्शन करावं लागतं, हे लक्षात घ्या. कितवा बँड आहे परत बघा, बघू 9th डार्क. हे बघा मी असं लिहितो, 9th डार्क आणि फिफ्थ ब्राईट मधलं विचारलंय. आता 9th डार्क आहे ना, डार्क मध्ये आपण हाफ मायनस करतो. हाफ म्हणजे 0.5, म्हणजे मला इथं येणार आहे 8.5x. 8.5x. फिफ्थ ब्राईटला 5x येणार. एक्स कळते ना तुम्हाला काय म्हणतोय, लॅम्बडा d/d म्हणजे एक्सच ना, लक्षात घ्या. मग आता मला सांगा 8.5 मधून 5 मायनस करा, 3.5x येणार ना. करेक्ट ना बाळांनो, 3.5x आहे का ऑप्शन? ऑप्शन बी करेक्ट आहे ना. सोपं. आता याच्यापेक्षाही सोपे क्वेश्चन्स कसे असतात, थोडंसं मी तोंडी डिस्कस करतो. कुठला क्वेश्चन बघत नाहीये त्यातला, पण तसाच असतो प्रश्न. बघा आता बँडविड्थचा फॉर्म्युला काय, लॅम्बडा d/d. आता मला सांगा सिंपल, जर मी डिस्टन्स बिटवीन स्लिट चेंज केलं तर हे याच्याशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग हे जर मी ट्वाइस केलं तर हे हाफ होईल. बरं, एक्स आणि डी डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. मग जर हे डबल केलं तर हे पण काय होणार आहे, डबल होणार आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ, ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर डिपेंड आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर असेल तर लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. मी असं का लिहिलं, कारण सगळा एक्सपेरिमेंट पाण्यात बुडवला, इमर्स्ड इन वॉटर असं जर म्हणलं तर डी आणि डी तर चेंज होणार नाही, पण पाण्यात बुडवल्यावर वेवलेंथ चेंज होणार आणि तो चेंज तुम्हाला इथं काढावा लागेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला असेल तर ते सॉल्व्ह करावं लागेल. आता मी तुम्हाला सांगू का, वेव ऑप्टिक्स सारखा सोपा टॉपिक नाही बरं का बाळांनो, अतिशय इझी आहे. पण तुम्ही काय करा माहिती आहे का, की तुम्ही ते इंटेन्सिटीचं रिलेशन ॲम्प्लिट्यूड आय प्रपोर्शनल टू a² असेल, किंवा दोन वेगवेगळ्या लाईट वेव्ज आहेत, रिझल्टंट इंटेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे. मग I इक्वल्स टू रिझल्टंट इक्वल्स टू I1 + I2 + 2√I1 I2 cos phi.
बघा, शोधा तुम्ही हे क्वेश्चन लक्षात घ्या. काय काय ठिकाणी ते क्लिअर कट फॉर्म्युलेच विचारले लक्षात घ्या. ओके, आता क्वेश्चन नंबर 15 एक लास्ट बरं का. क्वेश्चन नंबर 15 बघा, सॉल्व तुम्ही करा. 15वा क्वेश्चन आहे. फ्रिंज विड्थ दिले म्हणजे एक्स दिले. ओके, काय विचारले रे? डिस्टन्स बिटवीन 5th ब्राईट अँड 3rd डार्क ऑन द सेम साइड. ऑन द सेम साइड म्हणलं की सबस्ट्रॅक्शन सॉल्व करून देतो तुम्हाला. बघा, त्यांनी कुठलं डिस्टन्स विचारलंय बघा, 5th ब्राईट आणि 3rd डार्क. 5th ब्राईट साठी 5x येणार, 3rd साठी मात्र 2.5x. हाफ मायनस करायचं आहे, 0.5 काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. म्हणजे मला मिळणार 2.5 इंटू एक्स. 2.5 एक्सची व्हॅल्यू काय दिले, 0.4 मिलीमीटर. 0.4 मिलीमीटरमध्येच राहू दे. आता 25 इंटू 400 पण 1.00 येणार, 1 मिलीमीटर. ऑप्शन ए करेक्ट आहे. तर बाळांनो, व्हिडिओमध्ये मी यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा एक क्वेश्चनचा टाईप घेतला, लक्षात घ्या. ओके, मी तुम्हाला सांगू का, ह्या चॅलेंजिंग क्वेश्चन असतात चॅलेंजिंग क्वेश्चन. सगळेच क्वेश्चन खूप इझी असतील असं म्हणत नाही आहे मी, पण तुमचं तिथं डोकं चाललं पाहिजे. आणि मी बऱ्याच वेळा स्ट्रॅटेजीत बोललोय, हां डोकं चाललं पाहिजे, मी आता म्हणलं विचार केला पाहिजे, पण टाईम मॅनेजमेंट पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. एखादा क्वेश्चन क्विकली सॉल्व करत असेल, तो क्लिक झाला असेल तुम्हाला, हां मला येतंय, पटपट होऊ शकतो, तरच अटेम्प्ट करा. नाहीतर इनिशियल स्टेजला सुरुवातीला स्किप करा. वेळ मिळाला तर नंतर सोडवू शकतो. नाहीतर होतं काय, हा येतोय म्हणत एखाद्या प्रश्नाला 5-6 मिनिटं मुलं वेळ लावतात आणि पुढचं मग तणाव निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर अगोदर असतो. ओके, आणि 1.5 तास झाले की सेकंदात तो पेपर सबमिट होतो आणि मग मॅथ्सचा पेपर. आणि जर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तणाव घेतला तर मॅथ्स जे हक्काचे मार्क आहे, ज्याच्यावर स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे, तिथं मुलं गडबडतात. मग बघा बाळांनो, असं व्हायला नको. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय. काय रिक्वेस्ट करतोय की हे जे शिकवतोय ना मी तुम्हाला, हे नोट डाऊन करून ठेवायचे, एक नोट्स तयार करा. ओके, दुपारपर्यंत तुम्हाला अजून एक व्हिडिओ नक्की मिळेल. सिंपल, माझे व्हिडिओ तुमचा वेळ घेणार नाही, 10-15 मिनिटाचे व्हिडिओ असतील. अरे पण जर तुम्हाला व्हिडिओ हे आवडत असतील तर लाईक करा ना, थोडं तर एनकरेजमेंट मिळेल मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनल शेअर करा. ओके, जास्तीत जास्त मुलांना सबस्क्राईब करावं असं सांगावं लागतंय. तरी खूप आनंदाची गोष्ट आहे की साधारण महिन्यापूर्वी आय थिंक 45% मुलं अशी होती की जी व्हिडिओ बघत होते पण सबस्क्रायबर नव्हते. तो काउंट ऑलमोस्ट 22% कडे आलाय. हा 0% कडे न्यायचा आहे मला, म्हणजे सगळेच मला सबस्क्रायबर पाहिजेत. ओके, आणि लवकरात लवकर 1 लाख कंप्लीट करायचे आहेत. ओके, मग तुम्हाला पण माझ्यातर्फे ऑल द बेस्ट. करा चांगली तयारी.